आताच्या युवा पिढीला मी एकच सांगू शकते की कुठलाही व्यवसाय करा तो चांगला करा, त्याच्याबद्दल सखोल माहिती घ्या। व्यवसाय हा छोटा मोठा नसतो, कारण की शून्यातून सुरुवात करायची म्हणजे साहजिक व्यवसाय हा छोट्या प्रमाणातच करावा लागणार, पण त्याच्याबद्दल आपण प्रामाणिकपणे त्याला कष्ट वेळ टाइम देणे आणि इन्स्टंट पैसा तर मिळणार नाही। तुम्ही जोपर्यंत त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचं सगळं कष्ट वगैरे लावत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्स्टंट पैसा मिळणार नाही, त्याला वेळ द्यावा लागेल, टाइम द्यावा लागेल। तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मावळ या तालुक्यातील ब्राह्मणवाडी या गावात आलेलो आहोत आणि आज आपण ताईंनी सुरू केलेल्या मसाले व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण ह्या चॅनल मार्फत नवीन व्यवसाय संबंधीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव कमेंट करायला विसरू नका, तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय। नमस्कार ताई, गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। नमस्कार, माझं नाव सीमा बाळासाहेब बोराडे, मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी या गावात मी राहते। माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। नमस्कार, माझं नाव अश्विनी संदीप बोराडे, मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथे मी राहते। माझं शिक्षण B.Com झालेलं आहे। नमस्कार, मी सविता गजानन शिंदे, मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथे राहणारी, माझं शिक्षण 12वी आहे। तर ताई, मसाले व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर तुमचा प्रवास कसा होता? हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी मी एक गृहिणी होते आणि त्यानंतर मी बचत गट चालवायला सुरुवात केली। बचत गट मी गेले 5 ते 6 वर्ष चालवते। या व्यवसायाची संकल्पना म्हणजे हा व्यवसाय करावासा तुम्हाला का वाटला? बचत गट तर हे सगळे चालवतात, पण बचत गटा थ्रू आपल्याला वेगळं काहीतरी करून दाखवायचं होतं, आपली कुठेतरी ओळख करून दाखवायची होती आणि असा व्यवसाय निवडायचा होता की जेणेकरून तो वाढतच गेला पाहिजे। की आता मसाले तर मसाले आपल्या घरामध्ये 3 टाइम चालणार आहे, त्याला त्या व्यवसायाला ह्या व्यवसायाला असं काही मरण नाहीये। आणि प्लस दुसरं असं की या व्यवसायासाठी आम्हाला हँडी संस्थेकडनं आम्हाला अनुदान आलं होतं की काहीतरी करा, तर मग त्याच्या थ्रू आम्ही हे मसाल्याचा व्यवसाय केला। किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय? हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी मी शिवणकाम करत होते। 3 ते 4 वर्ष झाले आम्ही हा व्यवसाय करतोय आणि लोकांचा चांगला प्रतिसाद पण भेटतोय आम्हाला। हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही मार्केटचा विचार केला होता का, की आपण जे काही तयार करू ते विकता कसं येईल? नक्कीच विचार केला होता, कारण की व्यवसाय म्हटलं की त्याला पहिलं मार्केटिंग हाच विषय असतो। की व्यवसाय न करण्याचं कारण असं असतं की आपल्याला मार्केटिंग जमल का, पण आम्ही पूर्ण तयारीने उतरलो होतो या व्यवसायामध्ये। आम्ही मार्केटमध्ये फिरलो, प्रशिक्षण घेतलं, कुठला व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल हे सगळं नॉलेज घेऊनच आम्ही हा व्यवसाय निवडला। आणि कसं विकता येईल तर आम्ही प्रत्येक मार्केट यार्ड मध्ये गेलो, म्हणजे पुण्याचं मार्केट यार्ड असेल किंवा मग आपलं लोकल मार्केट असेल, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही व्यवसाय स्टॉल लावलेत। असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही कसं विकता येईल याचं प्रशिक्षण पण घेतलेलं आहे। मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे मसाले वगैरे उपलब्ध असतात, तर त्याच्यामध्ये तुमचा माल कसा वेगळा आहे हे तुम्ही लोकांना कसं पटवून दिलं? नक्कीच आमचा इतर ब्रँडपेक्षा आमचा ब्रँड वेगळाच आहे। वैशिष्ट्य असं की आम्ही सगळं हँडमेड करतो, म्हणजे कांदा चिरणं असेल, लसूण सोलणं असेल, हे सगळं आम्ही स्वतः हाताने करतो। प्लस असं की कुठलंही केमिकल नाही, का ज्याचं लाईफ वाढण्यासाठी केमिकलचा यूज केला जातं, आमच्या मसाल्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये। आणि तिसरं वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर डंक्यामध्येच करतो, कुठल्याही मशीनीचा वापर म्हणजे जे वेगळ्या मशीनी असतात, म्हणजे पीठ गिरणी वगैरे काय काय लोक यूज करतात, त्याचा न करता आम्ही प्रॉपर डंक्यामध्येच डंक्याचा वापर करून मसाले बनवले जातात आणि नैसर्गिक पद्धतीनेच केले जातात। कच्चा माल तुम्ही कुठून खरेदी करता? सर, आमच्या बिझनेस साठी जो कच्चा माल लागतो तो आम्ही पुण्यातील मार्केट यार्ड मधनं मागवतो। तिथनं नाही शक्य झालं तर आमच्या जवळच्या वडगाव कामशेट या मार्केट मधने आम्ही अचानक लागला तर तो मागून घेतो। कच्चा माल खरेदी करताना काही काळजी घ्यावी लागते का? सर, नक्कीच काळजी घ्यावी लागते, कारण जे मसाले बनवतो ते चांगला माल जेव्हा येईल आपल्यापर्यंत तेव्हाच ते मसाले चांगले होतात। आणि आम्ही एकदा मार्केट यार्डला जाऊन, जे असं एक दुकान आहे तिथं खूप छान पद्धतीचा माल म्हणजे क्वालिटीचा माल तिथं मिळतो आणि तो एकदा पाहून आम्ही खात्री करूनच तिथनं मागवलेला आहे, त्यामुळे आमचे मसाले भरपूर काळ टिकतात। मसाले बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते पदार्थ वापरता? सर, मसाले बनवण्यासाठी ह्या अनेक प्रकारच्या मसाल्यांचा उपयोग केला जातो।
तर हा तेजपत्ता आहे, मसाल्याची ह्याने टेस्ट वाढते, म्हणजे तेज म्हणलं तरी चालेल. आणि ह्या मेथी दाणे आहेत, ह्या मेथी दाण्यामुळे जो थोडाफार मसाल्यामध्ये कडवटपणा लागतो तर ह्या मेथी दाण्यांमुळे होतं. तर हा हिंग आहे, हिंगाने मसाल्याची टेस्ट आणि लाईफ वाढते. हा पांढरे तीळ आहे, ह्या पांढऱ्या तिळामुळे तेलकटपणा आणि थिकनेसपणा येतो. खोबऱ्याने चव प्लस तेलकटपणा. हा कांदा आहे, हा कांद्याशिवाय तर मसाला होऊ शकत नाही. कांद्याचा जो प्रॉपर टेस्ट आहे ती मसाल्यात यावीच लागते. मोहरी ही तर मोहरीचं दाणे वापरून म्हणजे याचा थिकनेसपणाही असतो, कारण ह्याला तेल असतं. तर हा त्रिफळा आहे, ह्याची ही चव मसाल्यात लागतेच. प्लस हे चक्री फूल, ह्याची टेस्ट खूप छान मसाल्यात येते. आपली कसुरी मेथी असेल किंवा दालचिनी असेल, खूप छान पद्धतीची टेस्ट आहे. आणि हा बडीशेप जी उष्णता कमी करण्याचं प्रमाण मसाल्यातनं कमी करते. जिरा असेल, जिऱ्याशिवाय अन्नपचन होत नाही, म्हणून हे जिरं त्यात मसाल्यात वापरलं जातं. प्लस आपलं लवंगाने जो तिखटपणा असतो तो मसाल्याला येतो. जायफळची टेस्ट मसाला जायफळशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. प्लस हे मोठी वेलची, याची टेस्ट खूप छान मसाल्यामध्ये येते. सर, या पदार्थांपासून तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे मसाले बनवता? हे सगळे घटक वापरून आम्ही कांदा मसाला करतो. हा सगळ्या भाज्यांना वापरला जातो. हा गोडा मसाला आहे, हा सगळा आमटीला वापरतो. हा काळा मसाला आहे, हा मटणासाठी फेवरेट आहे. हा गोडा गरम मसाला आहे, हा आमटीसाठी यूज करतात. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, हा आमचा फेवरेट मसाला आहे. आणि हळदीशिवाय तर कोणतीच भाजी होऊ शकत नाही. हळद हा आमचा कांदा लसूण मसाला आहे. त्याच्यात सुक्या भाज्या, रस्सा भाजी छान होती आणि कलरही खूप छान होतो, टेस्टही खूप छान येते ह्यानी. आणि हा आमच्या मावळामध्ये खूप चालतो. हा आमचा गोडा मसाला आहे, हा आमटीसाठी वापरला जातो. आणि ज्यांना कोणाला जास्त तिखट आवडत नाही तो हा मसाला यूज करतात. हा काळा मसाला आहे, याच्यामध्ये सगळ्या भाज्या होतात. चिकनची भाजी, मटनची भाजी याच्यामध्ये चांगली होते. सर, आमचा हा घरगुती मालवणी मसाला आहे. हा पारंपरिक पद्धतीचा आजी आणि आईच्या हातची जर चव तुम्हाला चाकायची असेल तर हा मसाला नक्की घ्या, कारण ह्या मसाल्यामध्ये रोजच्या भाज्या तर व्यवस्थित होतातच. त्यांची टेस्ट आणि थिकनेसपणा, कलर ह्या मसाल्यामुळे खूप छान येतो. आणि हा मसाला आमच्या मावळामध्ये फेवरेट आहे. प्रत्येक घरामध्ये हा मसाला बनला जातो आणि आमच्याकडे हा मसाला खूप प्रमाणात विकला जातो. तर ताई, तुम्ही मसाल्यांची विक्री कशा पद्धतीने करता? सर, व्यवसाय म्हणलं की पहिलं आपण कुठलाही व्यवसाय केला तरी मार्केटिंगचा पहिला विषय असतो. तर आम्ही सुरुवातीला सरांमार्फत स्टॉल लावले. त्या स्टॉलच्या अंतर्गत आम्ही बरेचसे व्हिजिटिंग कार्ड वाटले, परत आमचे स्टिकर्स वाटले. त्याच्यानंतर आम्ही आसपासच्या गावांमध्ये आमचे प्लॅम्पलेट छापून ते चिटकवले. त्यामार्फत आमचे कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांकडे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट यायला लागले की तुमचा हा मसाला व्यवसाय कुठे आहे, कशा पद्धतीने चालू आहे, किंवा तो तुम्ही मसाले करता का, विकता का. अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याच ठिकाणी आमचे हे जाहिरात केलेली आहे मसाल्याची, म्हणजे मार्केटिंग केले. तसेच इंटरनेटद्वारेही आम्ही जाहिरात केली. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असेल किंवा आपल्या कस्टमरची फीडबॅक असेल, त्याद्वारे आम्ही ते व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला टाकल्यानंतर त्या फीडबॅकचा अजून फीडबॅक आम्हाला यायला लागला आणि लोकांना आमचे मसाले म्हणजे आवडायला लागले. आतापर्यंत तुम्ही मसाले कुठे पर्यंत विकलेत? सर, आम्ही आमचे मसाले स्थानिक पातळीवर तर विकलेलेच आहेत, पण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरा ठिकाणी आमचे मसाले गेलेत. तसेच आमचे मसाले देशाबाहेर गेलेत. ते आमचे रिलेटिव्ह द्वारे आम्ही ते मसाले त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत. तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांकडून काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा अशा आहेत की मसाले असं नाहीये, एक पण घर नाही की कोणी वापरत नाही मसाले. मसाले सर्रास वापरले जातात आपल्या जेवणामध्ये. तर आमच्या अपेक्षा अशा आहेत लोकांच्याकडनं की त्यांनी यावं, मसाला पाहावं, घ्यावं, टेस्ट करावी आणि आम्हाला त्याचा फीडबॅक द्यावा की बाबा मसाले कसे आहेत, काय आहेत. घेतल्याशिवाय तर समजदार नाही ना मसाले का चांगले आहेत काय नाही. आम्ही जेवढं काहीतरी गावातल्या 3 महिला मिळून काहीतरी करू पाहतात तर त्यांना थोडासा सपोर्ट करावा अशी अपेक्षा आहे आमची. आत्ताच्या नवीन युवा पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? आत्ताच्या युवा पिढीला मी एकच सांगू शकते की कुठलाही व्यवसाय करा तो चांगला करा, त्याच्याबद्दल सखोल माहिती घ्या.
व्यवसाय हा छोटा मोठा नसतो, कारण की शून्यातून सुरुवात करायची म्हणजे साहजिक आहे, व्यवसाय हा छोट्या प्रमाणातच करावा लागणार. पण त्याच्याबद्दल आपण प्रामाणिकपणे त्याला कष्ट, वेळ, टाइम देणे आणि इन्स्टंट पैसा तर मिळणार नाही. तुम्ही जोपर्यंत त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचं सगळं कष्ट वगैरे लावत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्स्टंट पैसा मिळणार नाही. त्याला वेळ द्यावा लागेल, टाइम द्यावा लागेल तुम्हाला. आता म्हणजे जुनी म्हण आहे की सबर का फल मीठा होता है, तसं तुम्हाला जरा टाइम द्यावा लागेल व्यवसायामध्ये जम बसण्यासाठी. आणि मी तर म्हणेन नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला, कारण की नोकरी म्हणजे मी पाहते, माझा अनुभव सांगते, मी असं नोकरीवाल्यांना काही बोलत नाहीये, पण माझा स्वतःचा अनुभव असं सांगते की तुम्ही कितीही काम करा, तिथं तुमच्या मुलाला तुमच्या जागेवरती लावलं जात नाहीये. पण आपला व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो, आपल्याकडे कसं आहे की बाबा चल बाबा, छोटा जरी मुलगा असेल, म्हणजे आमच्या शेतामध्ये आम्ही काम करतो तर 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा आम्ही आमच्या शेतामध्ये घेऊन जाऊ शकतो, का तर त्याला शिकण्यासाठी. आमच्या नंतर तो करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. तसं आपण आपल्या नोकरी ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही की आपल्या माझ्या जागेवरती तुम्ही जर आता तुमची चांगली पोस्ट वरती तुम्ही आहेत नोकरीसाठी, तिथे तुमच्या मुलाला त्या जागेवरती लावू शकत नाही. पण व्यवसाय असा आहे की जरी माझा मुलगा 10वी नापास झाला तरी तो मी माझ्या गल्ल्यावरती नेऊन बसू शकते. कमीत कमी त्याला गणित येते बस, तो तिथे येऊन माझा गल्ला समजू शकतो. मग तो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो, हा फरक आहे नोकरी आणि व्यवसाय मधलाच. तर तुमचं मनापासून धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात. त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनल करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनल करून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू सर. थँक्यू सर. सर, आमच्या या व्यवसायाला तुमच्या YouTube चॅनलवरती तुम्ही जाहिरात करता, त्यासाठी आज तुम्ही तुमचा किमती वेळ काढून आमच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आला, त्यासाठी आमच्या मावळ मसाले व्यवसायाकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण हे चॅनल आपलं आहे.